आजकाल ना घराला ऑर्गनाइज करण्यासाठी मार्केटमध्ये सुंदर सुंदर ऑर्गनायझर मिळतात, पण बरेचदा पैशाच्या अभावी आपण हे ऑर्गनायझर विकत घेऊ शकत नाही। पण थोडंसं डोकं लावलं ना अगदी झिरो खर्चात देखील आपण घराला ऑर्गनाइज करू शकतो। तर फ्रेंड्स, हॅलो, हाय, नमस्ते, मी अंकिता आणि तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असेच झिरो कॉस्ट जुगाडू होम ऑर्गनायझेशन आयडिया शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाइज करण्यात मदत करेल। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येकालाच वाटतं की आपलं देवघर पाहिल्यानंतर अगदी प्रसन्न वाटावं, दिसायला ते अगदी सुंदर दिसावं। तर तुम्ही बघू शकता, हे माझं देवघर आहे आणि देवघरावर मी खालच्या साईडला ब्लाउज पीस स्प्रेड केले आहे, त्यामुळे दिसायला देवघर अगदी काही सुंदर दिसत नाही। पण जर का मी इथे सुंदरसं आसन स्प्रेड केलं, आजकाल ना मार्केटमध्ये सुंदर सुंदर वेल्वेटचे आसन मिळतात, पण थोडेसे महागडे असतात। जसं माझ्याकडे एक स्क्वेअर पीसचं आसन आहे, काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंही असेल। ते फक्त छोटंसं आसन मला 150ला मिळालेलं होतं। पण माझं जे देवघर आहे त्याचं आसन मला मोठं हवं होतं। तेवढं मोठं आसन जर मी ऑनलाईन विकत घ्यायला गेले असेल किंवा लोकल मार्केटमधून जरी विकत घेतले असते तर मला 250-300 रुपये लागले असते। तर मी इथे घरीच विदाउट शिलाई मशीन तुमच्यासोबत एक सुंदरशी आयडिया शेअर करणार आहे, जी मला खूपच जास्त युजफुल वाटली। तर इथल्या लोकल मार्केटमधूनच मी हा 120 रुपये मीटरचा वेल्वेट कपडा विकत घेतला व 1 मीटरच्या या कपड्यात माझे 2 आसन मोठमोठे रेडी झाले आहे। त्याचबरोबर मी ऑनलाईन ही लेस मागवली आहे। बघू शकता, लोकल मार्केटमध्ये विचारलं तर 80 रुपये मीटरची वगैरे लेस होती आणि इथे मी 99 मध्ये पूर्ण बंडल मागवला आहे। जर का तुम्हाला कधी लेस वगैरे मागवायची असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करा, खूप कमी प्राइजेसमध्ये मिळते। त्याचबरोबर इथे मी काय केलं, जे वेल्वेटचा कपडा होता ना ते देवघराच्या साईजनुसार कट करून घेतला आहे आणि त्याचे जे बॉर्डर्स आहेत त्यावर मी ही लेस ग्लू गनच्या हेल्पने चिपकवून घेतली आहे। कारण बरेच जणांकडे शिलाई मशीन नसते, माझ्याकडे आहे, पण तुम्हाला आयडिया दाखवायची होती त्यामुळे मी ग्लू गननी चिपकवलं। याआधी देखील मी अशा प्रकारचा एक आसन दिवाळीसाठी रेडी केला होता मागच्या वर्षी, तर तो देखील मी ग्लू गननी चिपकवला होता आणि तो आसन मी आत्तापर्यंत 1 वर्षापासून रेग्युलर यूज करत आहे। तरी देखील वॉश केल्यानंतर त्याची लेस निघालेली नाही, त्यामुळे ग्लू गन तुम्ही इझिली यूज करू शकता। आणि बघू शकता हा आसन लेस लावल्यानंतर किती सुंदर दिसत आहे। आता मी या आसनला अगदी सिंपल लेस लावली आहे। जर का तुम्हाला आणखी डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही आणखी झालरवाली लेस देखील लावू शकता। जसं तुम्ही हे आसन बघू शकता, हे आसन मी मागच्या वर्षी रेडी केलं होतं आणि याची लेस देखील ग्लू गननी स्टिक केली होती, तरी देखील वॉश केल्यानंतर देखील निघालेली नाही। त्यामुळे मी गॅरंटी देते की तुम्ही शिलाई मशीनचा वापर न करता देखील घरच्या घरी एवढं सुंदर आसन रेडी करू शकता। बघू शकता, या आसनला पाहून कोणी म्हणणार की आपण हे घरीच अगदी कमी पैशात बनवलेलं आहे। इथे माझे 120 रुपयामध्ये जवळजवळ मोठे मोठे 2 आसन रेडी झाले आहे। या व्यतिरिक्त बरेच जणांचा प्रश्न असतो की आपण इथे वेल्वेट कापड विकत घेतला आहे, कारण तो दिसायला सुंदर दिसतो, त्यामुळे मी इथे रेड वेल्वेट कापड विकत घेतला। जर का तुम्हाला घ्यायचा नसेल तर जर का तुमच्याकडे प्रिंटेड ब्लाउज पीस असेल तर त्याचा उपयोग करून देखील तुम्ही देवघरासाठी सुंदरसं आसन रेडी करू शकता। माझ्या किचनच्या ड्रॉवरमध्ये नेहमी अशा प्रकारे 2 बुक्स आणि काही पेन्स, त्याचबरोबर काही पेन्सिल वगैरे ठेवलेले असतात। किचनमधलं कुठलंही सामान संपलं तर मी या डायरीमध्ये नोट करत असते, पण बरेचदा ही डायरी काय करते की माझी मुलगी तिथून उचलून घेऊन जाते, मग वेळेवर कुठे ठेवली तर आपल्याला मिळत नाही। तर त्यासाठी ऑनलाईन मी अशा प्रकारचं मॅग्नेटिक पेन होल्डर आणि डायरी होल्डर बघितलं होतं। यामध्ये तुम्ही कुठलंही वेगळ्या वस्तूही ठेवू शकता, पण हे मॅग्नेटिक आहे, फ्रीजला चिपकवता येतं। याची प्राइस जवळजवळ 250 रुपये होती। पण मला तुम्ही खरं सांगा, खरंच हे गरजेचं आहे का? मग मी याला घरीच बनवलेलं आहे। तर इथे काय केलं, मी कार्डबोर्डपासून अशा प्रकारे शेपचा एक बॉक्स रेडी करून घेतला। तो दिसायला छान दिसावा म्हणून वॉलपेपरने कव्हर केले आणि त्यामध्ये बॉक्सला डिवाइड करण्यासाठी एक सेक्शन लावलेला आहे, जो तुम्ही तुमच्या गरजेनुसार छोटं किंवा मोठं करू शकता। आता याला तुम्ही वाटेल तर मागच्या साईडला छोटे छोटे जे सर्कल आकाराचे मॅग्नेट्स असतात ना, ते स्टिक करून तुम्ही याला फ्रीजला स्टिक करू शकता। पण आता माझ्याकडे मॅग्नेट्स तर नव्हते आणि मला स्पेशली पेन ऑर्गनाइज आणि बुक्स ऑर्गनाइज करण्यासाठीच याला बनवायचं होतं। जर का तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी यूज करायचं असेल तर तुम्ही मॅग्नेट्स स्टिक करा, नाही तर मी इथे नॅनोटेपचा उपयोग केला आहे। तुम्हाला माहीतच असेल, नॅनोटेपची जी पकड असते ना ती खूप स्ट्रॉंग असते। एकदा जर तुम्ही कुठल्याही सरफेसला चिपकवलं तर खूप जोराने जिथपर्यंत तुम्ही त्याला ओढून काढणार नाही तोपर्यंत ते निघणार नाही। व बघा, अगदी कमी खर्चात आपला सुंदरसा डायरी होल्डर विथ पेन होल्डर रेडी आहे। आता त्या जागेवर माझ्या मुलीचाही हात पोहोचणार नाही आणि जेव्हाही मला याची गरज असेल ना ते वेळेवर मिळेल।
आजकाल ना तुम्ही बरेचसे यूट्यूब व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, जर का तुमची मॉड्युलर किचन असेल तर कॅबिनेट्समध्ये टाकायसाठी ही मॅट मिळते। तर ही जी मॅट असते ती वॉटरप्रूफ असते, तुम्ही याला रियूज करू शकता वॉश करून। पण बरेचदा ही महाग असल्यामुळे प्रत्येक जणच अफोर्ड करू शकत नाही। बरेच जण काय म्हणतात की ही मॅट घालण्यापेक्षा न्यूजपेपर टाकलेले बरे, पण माझ्या प्रत्येक कॅबिनेट्समध्ये ही मॅट टाकलेली आहे, फक्त हा कप्पा सोडून, कारण या कप्प्यासाठी मॅट अपुरी पडली आणि एवढी महागडी मॅट मला घेणे काही गरजेचे वाटले नाही। तर या कप्प्यामध्ये मी नेहमी प्लास्टिक स्प्रेड करते। पण बरेचदा काय होतं की जेव्हा हे जे ड्रॉवर आहे मी आत बाहेर करते तेव्हा ते प्लास्टिक सामानामुळे हलल्या जातं आणि त्यामध्ये कचरा जमा होतो, त्यामुळे खालचा जो एरिया आहे तो घाण होतो। आपण स्पेशली मॅट का बरं टाकतो की खालचा जो एरिया आहे तो खराब व्हायला नको, पण व्हायचं की या प्लास्टिकची हालत नेहमी खराब व्हायची, न्यूजपेपर टाकलं तरी तसंच व्हायचं। तर इथे मी तुमच्यासोबत एक जुगाडू आयडिया शेअर करणार आहे। तर बरेचदा तुम्ही रोडवर ॲडव्हर्टाइजमेंटवाले बॅनर्स बघितले असेल, असाच मोठा डबल बेडचा बॅनर मी आता माहेरी गेले होते ना तिथून आणले। तर या बॅनरचा उपयोग ते लोक ॲज अ बेड प्रोटेक्टर म्हणून करत होते, तेव्हा मला आयडिया आली की याचा उपयोग तर आपण आपले कॅबिनेट्स देखील ऑर्गनाइज करण्यासाठी करू शकतो। कारण या बॅनरच्या एका साईडला जरी डिझाईन असली तरी दुसऱ्या साईडने हा पूर्णपणे व्हाईट आहे। तर इथे मी कप्प्याच्या साईजनुसार या बॅनरला कट करून घेतले आणि इथे स्प्रेड केले आहे। तर हे जे बॅनर आहे ना ते वॉटरप्रूफ आहे, तुम्ही याचा रियूज करू शकता, ओल्या कपड्याने पुसून याला वारंवार वापरू शकता। मार्केटमधून महागडीच मॅट घ्यायची काही गरज नाही, या बॅनरचा देखील तुम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता। भरपूरशा तुम्ही व्हिडिओजमध्ये हे हँगिंग प्लांटर बघितलं असेल, नेहमी किचनमध्ये हँग करून असते आणि बरेच जणांनी मला या प्लांटरबद्दल देखील विचारलं आहे। तर हे प्लांटर मी घरीच रेडी केलं होतं, पण आता 1-1.5 वर्ष झाला मी इथे हँग करून ठेवले आहे। याआधी मी हा जुन्या घरातच बनवलेला होता आणि जवळजवळ 2 वर्षापासून या प्लांटरचा मी यूज करत आहे आणि तेव्हापासून ना मी याची दोरी चेंज केली ना या प्लांटरला कलर केले। पण आज या प्लांटरची दोरी मी गावावरून आल्यानंतर तुटलेली होती, मग विचार केला की तुम्हाला या प्लांटरची आयडिया देखील शेअर करावी, त्याचबरोबर याला जाडी दोरी अप्लाय करावी जेणेकरून हे लवकर तुटणार नाही। तर इथे मी काय केलं की प्लांटरमधले सगळे प्लांट्स काढून घेतलेले आहे आणि हे प्लांट्स मी पाण्यामध्येच ग्रो केले होते। तर इथे मी साधी ज्यूटची दोरी बांधलेली होती। तर सर्वात प्रथम ही दोरी मी काढून व्यवस्थित या प्लांटरला जे ॲक्रेलिकचं ब्लॅक कलर येतं ना त्याने पेंट करून घेतला आहे आणि त्यानंतर यावर गोल्डन कलरचा शेड दिला आहे। तुम्ही वाटेल तर तुमच्या आवडीनुसार याला कुठल्याही कलरने पेंट करून घेऊ शकता। तर हे जे प्लांटर आहे आतल्या साईडनी प्लास्टिकच्या बॉटलने बनलेला आहे, त्या प्लास्टिकच्या बॉटलचा मधला हिस्सा मी रेक्टँगल शेपमध्ये कट करून घेतला आणि त्यानंतर आपल्या खराट्याच्या ज्या काड्या असतात ना त्या ग्लुगनच्या हेल्पनी यावर चिपकवलेले आहे। बघू शकता, याला पाहून कोणी म्हणणार की हे प्लांटर मी घरीच बनवलेलं आहे। आणि त्यानंतर जी ज्यूटची दोरी मी मागच्या वेळेस सिंगल लावलेली होती, पण यावेळेस त्याची एक पोनी बनवून घेतली, जशी आपण केसाची पोनी बनवतो ना तशीच या दोरीपासून देखील मी वेणी घालून घेतली आणि सुंदरशी अशी दोरी जाडी मी रेडी करून घेतलेली आहे। आणि आता ही दोरी आपल्याला या प्लांटरला दोन्ही साईडनी व्यवस्थित बांधून घ्यायची आहे। आणि बघू शकता अगदी कमी खर्चात सुंदर दिसायला असा आपला प्लांटर रेडी आहे। याला तुम्ही किचन व्यतिरिक्त आपल्या बाल्कनीमध्ये किंवा कुठेही हँग करू शकता, दिसायलाही अगदी सुंदर दिसतं आणि तुम्हाला इथे माती देखील लावायची गरज नाही। अगदी 2-3 वर्षापासून मी पाण्यामध्येच यामध्ये मनी प्लांट ग्रो केला आहे। तुम्ही वाटेल तर कुठलंही पाण्यामध्ये टिकणारं इंडोर प्लांट यामध्ये लावू शकता। दिसायलाही अगदी सुंदर दिसतं किचन। बरेच जणांना किचन डेकोरेट करायला आवडतं, पण पैशाच्या अभावी आपण डेकोरेट करू शकत नाही, मग अशा प्रकारे जुगाडू आयडियाज वापरून देखील आपण घर आपलं ऑर्गनाइज करू शकतो। आता तुम्हीच सांगा, मी जेवढ्याही आयडिया शेअर केल्या त्या खूपच गरजेच्या आहे का? त्यामध्ये पैसे व्यर्थ करण्यात काही गरज नाही। घराला ज्या वस्तू सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे त्या पैशाने विकत घ्या आणि ज्या वस्तू तुम्हाला आवडतात पण घेऊ शकत नाही त्या वस्तू अशा प्रकारे DIY करून देखील तुम्ही घराला ऑर्गनाइज करू शकता। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथेच एंड करते। आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच युजफुल वाटला असेल। व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका।